जावयाचे वाण धोंडे दान, हे धोंडे आम्ही पहिल्यांदाच बहिणींना आणि दाजींना दान करणार होतो. त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण त्यांना कधी धोंडा द्यायला आम्हाला जमलं नाही, कारण ते बाहेर राहतात. आणि ह्या वर्षी योगायोगाने धोंड्याच्या महिन्यातच ते गावी आले होते. तर चला म्हटलं, ह्या वर्षी त्यांना धोंडादान करूनच टाकू. तर आमचा हा धोंडादान करण्याचा कार्यक्रम ना संध्याकाळी 11:30 वाजता होता. दाजींना त्यांच्या कामामुळं ना यायचं झालं नव्हतं, आणि दाजी आल्यानंतर आम्ही लगेच कार्यक्रमाला सुरुवात केली. अनारसे वगैरे तर आम्ही त्या दिवशी सकाळीच बनवून ठेवले होते, आणि स्वयंपाक मी संध्याकाळी बनवला. पण दाजींना यायला भरपूर लेट झाला, आणि दाजींचं येणं पण फिक्स नव्हतं. त्यामुळं आम्ही डेकोरेशन वगैरे काही केलं नव्हतं. जसं असेच सिंपल असा आम्ही कार्यक्रम ठेवला होता आमचं धोंडेदान करण्याचा. इथं दादानी आणि आत्यानी त्या दोघांचे पाय धुवून घेतले. त्यानंतर त्यांना हे 33 अनारस्यांचं आरतीचं ताट ओवाळून घेतलं, आणि हे आणून देण्याचं काम माझ्याकडे होते. आणि मला ही खूप मजा वाटते, म्हणजे खूप छान वाटतं असं करायला बरं का. त्यामुळे आम्ही हसत होतो इथं, चेष्टामस्करी आमची चालू होती. आमचं सगळं करून झाल्यानंतर ना आत्याने आणि दादांनी ओवाळल्यानंतर आम्ही फक्त अनारसे चारायचं काम केलं, आणि खूप लेट झालं होतं. मुलं झोपली होती, आणि आम्ही छोटासा कार्यक्रम आमचा घरातल्या घरात थोडा साधा उरकून घेतला. ह्यांचं अनारशाचे वगैरे सगळं करून झाल्यानंतर ना हे तर आम्ही नंतर जेवायला घेतलं. आता माझा जेवणाचा मेन्यू बघा. आम्ही साधा सिंपल ठेवला होता मेन्यू. वहिनीने मला भरपूर मदत केली ती स्वयंपाक बनवायला. इथं मी पुरी, श्रीखंड, भात, बटाट्याची भाजी, वरण आणि शेवाळ्याची खीर हा मेनू होता. नंतर ह्या दोघांना जोडीने जेवायला घातलं, आणि दक्षू झोपल्याला नंतर उठला. जेवण वगैरे झाल्यानंतर वहिनीनं आत्यांची ओटी भरून घेतली. तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.